हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे. आज मी तुमच्यासोबत 36 साईजचं 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग शेअर करणारी. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू बघा आणि तुम्हाला काही नाही समजलं तर कमेंट करून नक्की विचारा. एकदम सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर मी इथं डायरेक्टली अस्तरवरती आपण याचं कटिंग करतोय आणि अस्तरचा ब्लाऊज आहे. तर तुम्हाला मी दाखवलंच, तो नेटचा ब्लाऊज आहे. त्याच्यावरती आपल्याला याचं कटिंग आणि स्टिचिंग करायचं आहे. तर सर्वात पहिले मी अस्तर इथं अशा पद्धतीने ठेवून घेतलं आणि आजची कटिंग ही मी तुमच्यासोबत मशनीवरच शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. तर बंद साईड बाजू जी आहे ती माझ्याकडे आहे, कारण की आपण सर्वात पहिलं बॅक साईड पार्ट काढून घेणार आहे. बॅक साईड पार्ट काढला की म्हणजे मला फ्रंट पार्ट काढायला सोपं जाईल. उंची 13.5 इंच प्लस 1 इंच घेतलेली आहे. 14.5 इंचावर मी मार्किंग करून घेतलं. शोल्डर जे आहे ते 5.5 इंच घेतलं. मुंडा उंची जी आहे ती सुद्धा मी इथं 5.5 इंच घेतलेली आहे. जी दाखवणार आहे, अजून दाखवली नाही. तर इथून मी घेणार आहे 5.5 इंच. तर ही झाली आपली मुंडा उंची. अशा पद्धतीने 5.5 इंच पुन्हा मोजून घेतलं आणि सरळ लाईन मारून घेतली. मुंडा उंची घेतल्यानंतर आपल्याला तिथून आता टाकायचा आहे घडीचा भाग. तर 9 छाती आहे, म्हणजे 36ची छाती आहे. तर घडी आपली संपूर्ण येणार 11 इंच. 2 इंच कारण शिलाई मार्जिंग आहे. 9 इंच छातीचा भाग आणि त्याच्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिंग. अशा पद्धतीने 11 इंचाची घडी टाकून घेतली आपण. इथं सरळ लाईन मारून घेणार आहे आपण खालच्या साईडनी अशा पद्धतीने. आणि जे आपण मुंडा उंची घेतलेली आहे तिथून आपल्याला त्याचा मधला सेंटर काढून घ्यायचा आहे मुंड्याचा शेप देण्यासाठी. आणि इथूनही आपण याचा मधला सेंटर घेऊ आणि छान असा मुंड्याचा शेप देऊन घेऊ. तर हा आपला संपूर्ण बॅक साईड पार्ट तयार झाला. आता आपण याची कटिंग करून घेणार आहे. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर पण कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकल ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. बॅक साईड पार्ट तयार झाल्यानंतर कटिंग करून घेतल्यानंतर आपल्याला काढायचा आहे फ्रंट पार्ट. तर फ्रंट पार्टसाठी बघा मी अशा पद्धतीने जो बॅक साईडचा पार्ट आहे आपला तो ठेवून आपल्याला इथं काय करायचं आहे, फ्रंट पार्ट कटिंग करायचा आहे. तर ओपन बाजू आहे, आता आपण जिकडनं ओपन बाजू आहे अस्तरची तिकडनं मी काय केलं आहे, अशा पद्धतीने 1/2 इंच एक्स्ट्रा रेश मारून घेतली. त्याच्यानंतर आपण फ्रंट पार्ट जो आहे तो जसाच्या तसा काढून घ्यायचा आहे आपल्याला. तर मी मार्किंग करून घेते आहे, तुम्ही पाहू शकता बॅक साईड पार्टला. आणि त्याच्यानंतर बॅक साईड पार्ट जो आहे तो आपण साईडला ठेवून देणार आहे. आता आपल्याला करायचं आहे फ्रंट पार्टचं मार्किंग. तर फ्रंट पार्टचं मार्किंग तर इथं तुम्ही पाहू शकता. आता मी इथं काय करते आहे, तर इथं सर्वात पहिलं मी घेणार आहे गळा रुंदी. गळा रुंदी जी आहे ती मी घेते इथं 2.25 इंच. तर जिथून आपला बॅक साईड पार्टचं आपण मार्किंग केलं आहे तिथूनच घ्यायची आहे. आणि जो ओपन आपण 1/2 इंचचा भाग सोडलेला आहे तो धरायचा नाही आहे. आणि खालच्या साईडने पण 2.25 इंच घेतलेला आहे. तरी ते संपूर्ण 2.5 इंच तयार होणारी गळा रुंदी, कारण की आपण तिकडून 1/2 इंच वाढवलेला आहे. तर आपल्याला ते अशा पद्धतीने घेतल्यानंतर बॉक्स काढून मी आता पुढचा गळा काढते आहे. तर इथं मी गोल गळ्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे. तर तुम्ही पानगळा पण घेऊ शकता, जो आपल्याला घ्यायचा तो तुम्ही इथं आवडीनुसार घेऊ शकता. 3.25 इंचावरती मी इथं टक्स लाईन मारून घ्यायची आपल्याला. पण सर्वात पहिला आपण इथं टक्स लाईनचा पॉईंट घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण इथं आपला जो मुंड्याचा शेप आहे तो आपल्याला इथं काढून घ्यायचा आहे, कारण की आपण सर्वात पहिलं जो होता तो बॅक साईडचं काढून घेतलेला आहे. आता आपल्याला घ्यायचा आहे फ्रंट पार्टचा. तर आतमध्ये मी 1/2 इंच डाऊन करून घेतलं आणि या पद्धतीने वरती जॉईंट करून अशा पद्धतीने मुंड्याचा शेप देऊन घेतला. तर तो आपला झाला फ्रंट पार्टचा. बॅक साईडचा जो होता तो मी इथं फुली मारलेली आहे त्याच्यावरती, तो घ्यायचा नाही आपल्याला. आणि त्याच्यानंतर आता इथून आपल्याला घ्यायची टक्स लाईन. तर टक्स लाईन लई महत्त्वाची आहे कटोरीची. तर ती आहे माझी 10.5 इंचावरती कस्टमरची. 10.5 इंचावर घेतल्यानंतर बघा ही आपल्या टक्स लाईन आहे. इकडूनही पुन्हा एकदा 4.25 इंच मोजून घेतल्यानंतर आता इथं सरळ लाईन मारून घेऊ आपण. ही आपली टक्स लाईन झाली. आणि मग आता आपण इथून घेतल्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे, आपला 1.5 इंचाचे आपल्याला पॉईंट घ्यायचे आहेत. बघा या पद्धतीने आपल्याला जो आपण टक्स लाईन घेतली तिथून आपल्याला 1.5 इंच पॉईंट मोजून घ्यायचे.
अशा पद्धतीने। आणि आता हे पॉईंट आपल्याला इकडनं जोडून घ्यायचे। 4 टक्स ब्लाऊज कटिंग करण्याची खूप सोपी पद्धत आहे, पण बऱ्याच मैत्रिणी याच्यामध्ये कन्फ्यूज होऊन जातात। आता याच्यामध्ये आपल्याला मेन काय असतं हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की सांगन, म्हणजे जेणेकरून तुम्ही कोणत्या पण साईजचं जे 4 टक्स ब्लाऊज आहे ते कटिंग करू शकता। याच्यामध्ये तुम्ही मेन जे आहे ते म्हणजे टक्स लाईन आहे ते तुम्हाला व्यवस्थित जे आहे तुम्ही प्रत्येक साईजचं कटिंग करण्यासाठी लक्षात ठेवायचं आहे। परत टक्स पॉईंट आहे जो आपल्याला किती इंचावर टाकायचा आहे, आडवा टक्स किती इंचावर टाकायचा आहे, यामध्ये बऱ्याच मैत्रिणी कन्फ्यूज होतात। आता जो मी इथं आपण जो टक्स घेतलेला होता तो मी तिथून बघा किती आपल्याला पाऊण इंचावरती मी इथं टक्स घेतलेले आहेत दोन्ही साईडनी आणि अशा पद्धतीने जॉईंट करून घेतलेत। आता ह्या साईडनी पण मी पाऊण इंच वाढवून घेतलं, आपल्याला फिटिंगला प्रॉब्लेम नको त्यासाठी, आणि वरच्या साईडला जोडून दिला। आता इथं बऱ्याच वेळा काय होतं आपले कोणी निघतात, तर त्यामुळे मी इथं थोडंसं तिरकं करून खालच्या साईडने अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आपल्याला। जे टक्स आहे तो टक्स घेतल्यानंतर आपला पार्ट जो आहे तो वर जायला नको, आणि त्यामुळं आपल्याला खाली अर्धा इंच असं एक्स्ट्राचं मी वाढवून घेतलेलं आहे। आता खडूच्या खालच्या साईडने आपल्याला कट करून घ्यायचं आहे, आणि इथं कोणे वगैरे निघू नये म्हणून मी इथं थोडंसं तिरकं कटिंग करून घेतलेलं आहे। तर आपलं फ्रंट पार्टसुद्धा इथं तुम्ही बघितलं किती सोप्या पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलं। तर मोंड्याचा शेपसुद्धा मी आतला खोल भाग कट करून घेतलेला आहे इथं। तर अशा पद्धतीने आपलं हे मार्किंग झालेलं आहे। आता आपल्याला स्टिचिंगही आपण बघणार आहोत। आता हे जे पार्ट आहेत हे आपल्याला एकमेकांवर बटवायचे आहेत। तर गोल्डन ब्लाऊज आहे आणि हे बघा लगेचच त्याचं आपण ज्यावेळेस मार्क करत होतो त्यावेळेसच वटलेलं आहे। तरीही मी पुन्हा एकदा याचं थोडंसं डार्क तुम्हाला पण व्यवस्थित दिसावं म्हणून आपण इथं या पद्धतीने वटवून घेतलेलं आहे। मी पुन्हा त्याच्यावर खडूचं मार्किंगही करून घेते। तर आपण याचं स्टिचिंग बघणार आहोत, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित बघा। आता याचं स्टिचिंग कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्हाला काही समजलं नाही तर कमेंट करून सुद्धा मला नक्की सांगा। तर आपण आता इथं त्याचं स्टिचिंग बघणार आहोत। तर स्टिचिंग ही खूप सोप्या पद्धतीने बघणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा, कुठं स्किप करू नका। तुमच्या मैत्रिणी ब्लाऊज शिवत असतील तर तुम्ही त्यांच्याबरोबर सुद्धा व्हिडिओ शेअर करू शकता। आता इथे पाहू शकता तुम्ही मी गळ्याचं जे मार्किंग आहे खडूचं त्याच्यावरती स्टिच करून घेतलं, आणि खालच्या साईडने आपण एक सरळ टिप मारून घेतलेली आहे। जे काय आकार आहे आपला खालच्या साईडने त्याच्याकडेने टिप मारून घेतलेली आहे। आता आपण गळा इथे कट करून घेतलेला आहे, त्याच्यानंतर आपल्याला इथे कट लावायचे आहेत। आता हा भाग आपल्याला पलटी मारून घ्यायचा आहे। आता आपण याच्या कडेकडेने छान अशी टिप मारून घेणार आहे फिनिशिंग सहित। आणि नेटचं ब्लाऊज आहे, हे ब्लाऊज तुम्ही डेली यूजसाठी सुद्धा वापरू शकता, आणि इतकं सुंदर दिसतं ना, तर आता काय सांगायचं तुम्हाला, एवढं भारी दिसतं। ब्लाऊज जो आहे तो 4 टक्स ब्लाऊज जो आहे ना तो सुद्धा वापरण्यासाठी खूपच छान आहे। याला योगपट्टी पण आपण टाकू शकतो,
आपण आता याच्या कडेने टिप मारून घेतल्यानंतर उरलेला नेटचा कपडा जो आहे तो आपण इथं कट करून टाकायचा आहे। आता इथे तुम्ही कोणतं सुद्धा ब्लाऊज घेऊ शकता। आता मी तुम्हाला अस्तरचं ब्लाऊज दाखवलं, पण तुम्ही इथं साधा ब्लाऊज सुद्धा या पद्धतीने कटिंग करू शकता आणि काहीही अडचण नाही याला। आता फक्त हे आपण अस्तरचं ब्लाऊज स्टिच केलेलं आहे। आता जसं आपण एक पार्ट तयार केलं तसंच आपल्याला दुसरा पार्ट सुद्धा तयार करायचा आहे। आता याच्या सुद्धा मी इथं गळ्यावरती टिप मारून घेत आहे। त्याच्यानंतर आपण खालच्या साईडने आता आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। जसं आपण फ्रंट पार्ट एक पार्ट तयार केला तसंच आपल्याला दुसरा पार्ट सुद्धा तयार करायचा आहे। तर छान असं बघा, मध्ये सुई सुद्धा आपला धागा सुद्धा आपला निघून गेला होता, तर मी इथं टाकून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे आता अशा पद्धतीने कट लावायचा आहे। अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर कोणी मैत्रिणी सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यामुळं माझे जे पण व्हिडिओ आहेत ते तुमच्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील, तुमच्या यूट्यूब चॅनलवरती। त्यामुळे त्याच्यानंतर तुम्ही लाईक करा, लाईकसुद्धा करा। व्हिडिओ बनवायला छान वाटतं कमेंट करा। तुम्हाला काही समजलं नाही ते सांगा, व्हिडिओ कसा वाटला ते सांगा। आणि अशा पद्धतीने आता आपला हाही पार्ट तयार झालेला आहे। तर मी आता अस्तर जे आहे ते जॉईंट करून घेते। नेटचा कपडा आहे त्याच्यामुळे मला वरतून व्यवस्थित दिसत आहे की आपला अस्तर कुठे आहे, म्हणून मी वरतून टिप मारते आहे। तर अशा पद्धतीने आपण कडेने टिप मारून घेते आणि नेटचा कपडा सुद्धा खूप सुंदर आहे। हा एकदम स्मूथ कपडा आहे आणि खूपच छान आहे। तर अशा पद्धतीने थोडा कटिंगला प्रॉब्लेम देतो हे नेट, नाहीतर नेटचा कपडा लय भारी आहे। तर अशा पद्धतीने आता हे दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत। आता आपल्याला याच्या जे काय आपण मार्किंग केलेलं आहे आता आपल्याला त्याच्यावरनं टिप मारायची आहे। तर बघा अशा पद्धतीने थोडा कपडा घेऊन आपल्याला टिप मारायची आहे कडेकडेनी। फक्त आपला मेन टक्स जो एक नंबरचा आपण मी टिप मारली तो आपल्याला पाऊण इंचाचा घेतलेला आहे। त्यावर आपला पफ जो आहे तो अतिशय सुंदर बनतो। बघा एवढा छान असा पफ बनलेला आहे। अशा पद्धतीने आता दुसरा पण पार्ट आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो। आणि तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा सांगा। कटिंगचे आवडतील, डिझाईनचे आवडतील की तुम्हाला आणखीन कोणते ड्रेसचे कटिंग पाहिजे आहेत, कोणते कटिंग तुम्हाला बघायला आवडतील मला कमेंट करून नक्की सांगा। आता तुम्हाला व्हिडिओ झालेला आहे। आता तुम्ही फायनली ब्लाऊजचा लुक बघू शकता, किती सुंदर आपला ब्लाऊज तयार झालेला आहे। व्हिडिओ तुम्ही माझा शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्व मैत्रिणींचे खूप खूप मनापासून धन्यवाद।